यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी जरांगे पाटलांच्या तब्येतीवरून विचारपूस केली आहे. पण मराठा आंदोलनाचं उग्र रूप पाहता राज ठाकरेंनी जरांगे पाटलांना उपोषण सोडा असं ट्विट करत आवाहन केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेच या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊयात. प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, सस्नेह जय महाराष्ट्र. इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवंय. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. अशा खोटारड्या बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही. म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे. तुमच्या मागच्या उपोषणाच्या वेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणाले होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही असंही म्हणाले होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानं ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली या गोष्टींनी त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीवपणाला लावू. यासाठी आता गावागावातील तरुण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेशकारक आहे. फारच. या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच याचा शेवट आपल्या समाजात विद्वेष पसरवण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का यांना टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार संपला. 18 पगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं, तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्याच्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्ष संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वांनी आत्ताच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपल्या राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो, आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही. आपली अंतरवाली सराठीला भेट झाली तेव्हाच मी आपल्याला बोललो होतो की ज्यांना विकासाची फळं आपण चाखू दिली नाहीत त्यांना आपण आरक्षणाची संधी दिली पाहिजे. या संदर्भात आर्थिक निकषांवर आरक्षण असावं अशीच आमची अगदी पहिल्यापासून भूमिका आहे. आपल्या मुलामुलींना प्रगत शिक्षण, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणं अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी जागरूक राहायला पाहिजे. आपण संस्था उभ्या करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुलं शिकणार. आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार. हे थांबवलं पाहिजे. या आपल्या शहरामध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठं आहेत हेही आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहीत नसतं. आपल्याला ह्या बाबतीत बरंच काम करायचं आहे. म्हणून आता उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका. भूल थापा मारणारे, तो मी नव्हेच म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे. जे ह्यांच्या कार्यकक्षेत येतच नाही अशा बाबतीत हे लोक आश्वासनं कशी देतात? विरोधी पक्षात असताना तुमची मतं मिळावीत म्हणून आरक्षणाच्या वारेमाप थापा मारायच्या. आम्ही सत्तेवर येताच तात्काळ हा प्रश्न आम्ही मार्गी लावू म्हणून खोटं बोलणार आणि सत्तेत बसवलं की कोण तुम्ही, कसलं आरक्षण म्हणून पुन्हा हेच उद्धटासारखे तुम्हाला विचारणार. ह्या सर्वांची उत्तरं संविधानाच्या पानात, संसद आणि विधानसभेच्या सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयात आहेत. मी या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हेही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमात बसवून हे आरक्षण देणार आहे. या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा. तोपर्यंत विनंती अशी की तुम्ही तुमचं उपोषण थांबवावं. समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्यासोबत आहोतच. परंतु या निगरगट्ट असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा.
ही लढाई मोठी आहे, ती आपण खांद्याला खांदा लावून लढू. सगळेच मुद्दे असे रेंगाळत पडणं बरोबर नाही. त्यांच्या थाबा विसरून पुन्हा पुन्हा त्याच पक्षांना निवडून दिल्याचा हा परिणाम आहे. मग ते आपला गैरफायदा घेत राहतात. हे बदललं पाहिजे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. सर्व मराठी एक असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू. पत्र संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, उपोषण सोडा, तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जय महाराष्ट्र. आपला राज ठाकरे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.